खेळ नशिबाचा भाग 24. बॉस, मी सगळी माहिती काढलेलीच आहे. आता तुमची इच्छा पूर्ण होणार. एक गुंडा टाईप व्यक्ती हसत त्याच्या समोर रुबाबात बसलेला व्यक्तीला म्हणाला होता. गुंड म्हणाला, लवकरच हिशोब चुकता करू. तो रुबाबदार व्यक्ती गुंड हसतच म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, तुम्ही अजून किती दिवस असंच एका जागी पडून राहणार आहात? मला तुमची गरज आहे सुगंधा. तुम्ही लवकर बोला माझ्यासोबत. माझ्यासाठी तरी तुम्ही उठा ना. 10 वर्ष झाली युगवीर आपल्याला सोडून गेलेला आहे आणि 10 वर्षापासून तुम्हीही कोमामध्ये आहात. तुमच्याशिवाय मी कसा जगतोय तुम्हाला कल्पना तरी आहे का? सुगंधा, प्लीज माझ्यासाठी उठ ना. प्रतापराव डोळ्यात पाणी आणतच सुगंधाचा हात हातात घेऊन बोलत होते, पण ती निचपीत पडूनच होती. चिकू म्हणाला, मम्मा मम्मा. 10 वर्षांचा चिकू हॉलमध्ये टीव्ही समोर बसून जोरजोरात ओरडत होता. सायली म्हणाली, काय झालं बेबी, का ओरडतोय तू? सायली त्याचा आवाज ऐकून घाबरून धावतच हॉलमध्ये आली होती. चिकू म्हणाला, मम्मा, मी डॅडीला खूप मिस करतोय. त्यांना लवकर यायला सांग ना. चिकू बारीक तोंड करूनच म्हणाला होता आणि तेव्हा लगेच सायलीच्या चेहऱ्यावरची काळजी गायब झाली होती आणि ती रागाने चिकूकडे बघू लागली होती. तो जसा जोरजोरात ओरडत होता त्यावरून काय झालं असेल म्हणून ती घाबरतच बोलत होती आणि तेथे महाशय डॅडीची आठवण आली म्हणून ओरडत होते. ती काही बोलणार तेवढ्यातच अर्जुन म्हणाला, हे माय बॉय, तू डॅडाची आठवण काढत होतास म्हणून मी आलेलो आहोत. अर्जुन बाहेरून येतच म्हणाला होता. चिकू म्हणाला, डॅडा, मी खूप मिस केला तुला. चिकूने लगेच खुश होऊन पडत जाऊन उडी मारून अर्जुनच्या अंगावर चढत अर्जुनला म्हणाला होता. अर्जुन म्हणाला, मी पण खूप मिस केलं तुम्हा दोघांना. अर्जुन एक नजर सायलीवर टाकून चिकूकडे बघतच म्हणाला होता. सायली हलकेच लाजली. तुम्ही आज येणार होतात तर मला का नाही सांगितलं? अर्जुन 2 दिवस लागतील म्हणाला होता. सायली त्याला अचानक आलेलं बघून खूप खुश झालेली होती. अर्जुन म्हणाला, हो, 2 दिवसांनी येणार होतो, पण मी माझ्या दोन्ही बेबींना खूप मिस करत होतो ना, म्हणून काम लवकर संपवलं आणि तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून आलो. अर्जुनने बोलताना सायलीकडे बघतच डोळा मारला, जो चिकूने बघितला होता. चिकू म्हणाला, डॅडा, तुमच्या डोळ्यात काही गेलं आहे का? बघू, मी फूक मारू का? मलाही डोळ्यात काही गेलं ना तर मम्मा माझ्या डोळ्यातच फूक मारत असते. चिकू निरागसपणे आपल्या डॅडांच्या काळजीने म्हणाला होता आणि अर्जुनला तसा ठसकाच लागला आणि अर्जुनचं फ्लॅट करणं बघून लाजणारी सायली ही गडबडली होती. अर्जुन म्हणाला, हो नाही चाम, मी ठीक आहे. चल आता जाऊन होमवर्क कर तू. आपण संध्याकाळी पार्कमध्ये जाऊयात. अर्जुन चिकूला खाली उतरतच म्हणाला होता आणि पार्कचं नाव ऐकताच चिकू पण खूप खुश झाला. यस, पार्कमध्ये जायचं म्हणत चिकू पडत त्याच्या रूममध्ये गेला. अर्जुन म्हणाला, माझ्या लहान बेबीवर तर प्रेम करून झालेलं आहे माझं आता मोठ्या बेबीची बारी. म्हणत अर्जुन सायलीला जवळजवळ ओढूनच मिठीत घेतलं होतं. सायली म्हणाली, आहो, काय करताय तुम्ही? चिकू येईल ना. आपण रूममध्ये नाही आहोत, हॉलमध्ये आहोत आपण. सायली कावऱ्या बावऱ्या नजरेने चिकूच्या रूमच्या दिशेने बघतच म्हणाली होती. अर्जुन म्हणाला, हो, तुला रूममध्ये जायचं आहे तर तसं सांगायचंस ना तू. चल, म्हणत अर्जुनने सायलीला त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं होतं आणि त्याचं बोलणं ऐकून ती आश्चर्यकारक नजरेने डोळे फाळून त्याच्याकडेच बघत होती. रूममध्ये येताच त्याने पायानेच दरवाजा बंद केला आणि सायलीला अलगद बेडवर झोपवलं होतं आणि मग स्वतःचा भार तिच्या अंगावर टाकला होता. अर्जुन म्हणाला, बेबी, मी हे 4 दिवस खूप मिस केलं तुम्हा दोघांना. तो तिच्या कपाळांवर किस करतच तिला म्हणाला होता आणि तिने लाजून डोळे मिटले होते. चेहरा लाजेने खुलला होता तिचा आज. तिला लाजताना बघून त्याला तिचा जास्तच मोह झालेला होता. मग त्याने एक क्षणही न घालवता तिच्या ओठात स्वतःचे ओठ मिळवले होते. 5 मिनिटाच्या किस नंतर त्याने त्याच्या हाताला सुद्धा कामाला लावलेलं होतं. त्याचा एक हात तिच्या शरीरावर मोरपीसप्रमाणे अलगद फिरगत होता. बराच वेळ दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले होते. तेरी बाहों में मिली ऐसी राहत, मी मुझे. शेवटी दोघेही थकून झोपी गेले होते. चिकू म्हणाला, मम्मा, डॅडा, मम्मा. चिकू सायलीच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवत दोघांना आवाज देत होता.
त्यांच्या आवाजाने सायलीला लगेच जाग सुद्धा आली. तिने पटकन स्वतःच्या अंगावर कपडे चढवले. मग अर्जुनला उठून लागली. सायली म्हणाली, "आहो उठा ना, आहो चिकू दरवाजा वाजवत आहे." आहो बोलत तिने अक्षरशः त्याला जोर जोरात हलवलेलं होतं आणि तो भूकंप आल्यासारखा ताडकन उठला होता. अर्जुन म्हणाला, "जरा आरामात, एवढं पॅनिक व्हायला काय झालं तुला?" अर्जुन वैतागून म्हणाला आणि त्यानेही उठून त्याचे कपडे अंगावर चढवले होते. सायली त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने कपडे घातलेलं बघून लगेच दरवाजा उघडायला गेली. चिकू म्हणाला, "मम्मा, आपल्याला पार्कमध्ये जायचं आहे ना? तू विसरलीस की काय? जायचं नाही आपल्याला?" सायली दार उघडता चिकू गाल फुगूनच म्हणाला होता. त्याचा डॅडा काय करतोय म्हणून तो रूममध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत होता. सायली म्हणाली, "हो जाऊयात ना आपण, जा तू रेडी होऊन ये." सायली त्याला रूममध्ये घुसून न देण्याचा प्रयत्न करतच म्हणाली होती. चिकू म्हणाला, "मम्मा, हे बघ, मी रेडी होऊन आलेलो आहो लगेच." चिकूने केसात हात फिरवत तिला सांगितलं. तेव्हा कुठं तिच्या लक्षात आलं की तो कपडे बदलून तयार होऊनच आलेला आहे ते म्हणून. सायली म्हणाली, "हो का? पण तू दूध तर पिला नाहीस ना अजून? मावशी किचनमध्ये असतील, त्यांच्याकडून दूध घेऊन पी आणि पूर्ण ग्लास संपायचा, ओके?" सायली त्याच्या केसात हात घालतच त्याला म्हणाली होती. चिकू म्हणाला, "नो मम्मा, केसांना हात नाही लावायचा माझ्या. केस खराब होतील ना माझे." चिकू लगेच 2 पावलं मागे होतच म्हणाला होता. सायली म्हणाली, "हो का? नाही लावत तुझ्या केसांना हात. जा आता दूध पी. तोपर्यंत मी आणि डॅडा रेडी होऊन येतोच." चिकू म्हणाला, "मम्मा, मी चॉकलेट दूध पिणार आहे." चिकू बोलतच पडून गेला. मग सायलीने दरवाजा बंद करून वळून पाहिलं तर अर्जुन बेडवर नव्हता आणि बाथरूममधून शॉवरचा आवाज येतच होता. तिने स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी कपडे काढले होते आणि त्याचे कपडे बेडवर ठेवून स्वतःचे कपडे घेऊन ती दुसऱ्या रूममध्ये आंघोळीसाठी निघून गेली. अर्जुनची आंघोळ झाल्यावर तिची आंघोळ होणार यात खूप वेळ गेला असता आणि एवढा धीर चिकूकडून धरवला गेला नसता. म्हणून सायली दुसऱ्या रूममध्ये जाऊन आवरत होती. अर्जुन त्याचं आवरून खाली आला तेव्हा त्याला चिकू चॉकलेट दूध पीत असलेला दिसला होता. अर्जुन म्हणाला, "बेबी, तुझी मम्मा कुठे आहे? दिसत नाही." त्याने इकडे तिकडे बघत चिकूला विचारलं होतं. त्याची आंघोळ झाली तेव्हा ती रूममध्ये दिसली नाही, म्हणून त्याला वाटलं ती चिकू सोबत खाली असेल म्हणून. चिकू म्हणाला, "मम्मा तर तयार होती आहे ना, आपण पार्कमध्ये जातोय ना म्हणून." चिकू दूध तोंडाला लावतच म्हणाला होता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं तो आंघोळ करत होता म्हणून ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन तयार होतच असेल. कधी कधी कुठं जायला उशीर होत असेल तर ती वाट न बघता दुसऱ्या रूममध्ये जाऊन स्वतःचा आवरायची. "सर, चहा." मावशीने त्यांच्या समोर चहा नाश्ता ठेवून दिला होता. अर्जुन म्हणाला, "थँक्यू" म्हणत त्याने चहाचा कप हातात घेतला. चिकू म्हणाला, "डॅडा, गर्ल्स तयार व्हायला किती वेळ लावतात ना. माझी पण फ्रेंड आहे ना सानू, ती आमच्या स्कूलचा डान्स फंक्शन होता ना तेव्हा खूप वेळ लावत होती तयार होण्यासाठी. मला खूप बोर झालेलं होतं तेव्हा." चिकू रिकामा ग्लास टेबलवर ठेवतच म्हणाला होता. अर्जुन म्हणाला, "तुझी मम्मा जास्त वेळ नाही लावत बेबी, येतच असेल ती आता." अर्जुन हलकेच ओठ रुंदावतच म्हणाला होता. "मम्मा." अर्जुन बोलत होता तेव्हा सायलीला येताना बघून चिकू खुर्चीवरून उडी मारून सायलीकडे पडतच गेला. अर्जुन म्हणाला, "चिकू, हळू बाळा." अर्जुन काळजीने बोलत होता आणि तेव्हा त्याने सायलीकडे बघितलं. सायलीकडे बघतच राहिला तो. तिने सिंपल सफेद अनारकली ड्रेस घातलेला होता. ओढणी खांद्यावर एका बाजूने घेतलेली होती. त्या ड्रेसवर गोल्डन खड्यांची नाजूक अशी डिझाईन होती, त्यामुळे ड्रेस खूपच आकर्षक दिसत होता. तिने गळ्यात नाजूक छोटंसं मंगळसूत्र घातलेलं होतं. कानात नाजूक खड्यांचे टाप्स घातलेले होते. एका हातात तिची नेहमीची आणि आवडती घड्याळ होती आणि दुसऱ्या हातामध्ये नाजूक असं ब्रेसलेट घातलेलं होतं आणि ड्रेसला मॅचिंग सॅन्डल घातलेली होती. कपाळांवर छोटीशी खड्यांची टिकली लावलेली होती तिने. त्यात कहर म्हणजे तिने केस सेट करून मोकळे सोडलेले होते. खूपच सुंदर दिसत होती ती. पावडर आणि हलक्या गुलाबी लिपस्टिक शिवाय मेकअप जरा सुद्धा जास्त नव्हता. चेहरा अगदी खुल्ला होता. त्यानेच तिच्या सौंदर्यात वाढ झाली होती. सायली म्हणाली, "माय बेबी, दूध पिला तू?"
सायली चिकूला मिठीत घेतच म्हणाली होती. चिकू म्हणाला, हो मम्मा, ते बघ मी पूर्ण ग्लास संपवला आहे. चिकूने आत्ताच रिकामा केलेल्या दुधाचा ग्लासकडे इशारा करत म्हणाला होता. तेव्हा सायलीने त्या दिशेने पाहिलं तेव्हा तिचं लक्ष अर्जुनकडे गेलं होतं. तो पापणीही न हलवता अतिशय प्रेमळ नजरेने एकटक तिच्याकडेच बघत होता. हे बघून लगेच लाजून तिच्या नजरा खाली गेल्या. चेहऱ्यांवर गोड स्माईल पसरलेली होती तिच्या चेहऱ्यांवर. जरा लाजेने गुलाबी पडलेला होता. तिचं लाजणं लाजेने गुलाबी झालेला तिचा चेहरा बघतच त्याच्या हृदयांचा ठोका चुकला होता राव. चिकू म्हणाला, मम्मा काय झालं, तू का अशी हसतेस, बिचारत ते लेकरू आणि त्याचा निरागस प्रश्न विचारत होता. सायली म्हणाली, काही नाही बेबी, चल जाऊया आपण. सायली लगेच गडबडून म्हणाली आणि चिकूचा हात धरून अर्जुनकडे न बघताच पटापटा पावलं टाकत बाहेर जायला निघाली होती. आणि तिची उडालेली धांदल बघून अर्जुनही हसत त्या दोघांच्या मागे निघाला होता. दोघेही गाडीत बसले होते. चिकू मागे आणि सायली समोर ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला सीटवर बसलेली होती. अर्जुन म्हणाला, यू आर लुकिंग सो हॉट, आय वॉन्ट टू किस यू. चल ना अर्जुन, एक राऊंड होऊन जाऊ दे. अजून ड्रायव्हिंग सीटवर बसतच म्हणाला होता. फक्त तिला ऐकू जाईल अशा मुश्किल आवाजात तिच्याकडे नसिल्या नजरेने बघत म्हणत होता. त्याचे शब्द ऐकून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती काबऱ्या बावऱ्या नजरेने इकडं तिकडं बघू लागली. चिकूने ऐकलं तर नसेल ना म्हणून लगेच तिने एक नजर चिकूंवर टाकली. पण चिकूचं अर्जुनच्या बोलण्यांकडे लक्ष नव्हतं. तो बाहेर बघत बसलेला होता. ते बघून तिने सुटकेचा निश्वास सोडला. चिकू म्हणाला, डॅडा चला ना लवकर, उशीर होतोय आपल्याला. अर्जुनने अजून गाडी चालू केली नाही म्हणून चिकू वैतागूनच म्हणाला होता. चिकूचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि त्याने फायनली आपल्या बायकोवरची नजर हटवली आणि चिकूकडे बघितलं. अर्जुन म्हणाला, हो बेबी. अर्जुन गोड हसतच म्हणाला होता आणि त्याने गाडी सुरू केली. अर्जुन म्हणाला, बाय द वे, आज तू हा ड्रेस का घातलेला आहेस? म्हणजे पार्कमध्ये वगैरे जाताना तू नॉर्मली टी शर्ट आणि शॉर्ट वगैरेच घालतेस ना, मग आज का बरं? आता कुठे त्याच्या लक्षात आलं होतं की ती पार्कमध्ये जाताना कधी एवढी तयार होत नाही. सायली म्हणाली, तुम्ही विसरलात का? ती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघतच म्हणाली होती आणि त्याला डोक्याची घंटा ऐकू लागली, कारण खरंच त्याला काही आठवत नव्हतं. अर्जुन म्हणाला, ते सॉरी. त्याने आठवायचा प्रयत्न केला पण अजूनही त्याला आठवत नव्हतं. म्हणून आता माघार घेतलेली बरी म्हणून त्याने काही आडेवेडे न घेता स्वतःची चूक स्वीकारली. सायली म्हणाली, जा, तुम्ही माझ्यासोबत बोलू नका, मला तुमच्यासोबत बिलकुल बोलायचं नाही. ती लगेच गाल फुगून खिडकीत बाहेर बघू लागली होती आणि त्याने मनातच स्वतःला शिव्या घालत डोक्यांवर हात मारून घेतला. अर्जुन म्हणाला, सॉरी बेबी, तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको असताना दुसरं काही कसं लक्षात राहत नाही मला काय माहिती. नेहमीप्रमाणे तिला स्वतःच्या गोड शब्दात फसवण्याचा प्रयत्न सुरू केला साहेबांनी आणि तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि पुन्हा खिडकीमधून बाहेर बघू लागली होती. बरं सॉरी, प्लीज मला माफ कर ना आणि सांग ना काय विसरलोय मी, माझ्या लक्षात येत नाही आहे. त्याने पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतच तिला विचारलं होतं. सायली म्हणाली, आजच्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तिने अतिशय चिडूनच उत्तर दिलं आणि त्याने स्वतःच्या डोक्यांवर हात मारून घेतला होता. एवढी महत्वाची गोष्ट आपण कशी विसरू शकतो म्हणून त्याला वाईटही वाटतच होते आणि स्वतःचा राग सुद्धा येतच होता. अर्जुन म्हणाला, बेबी खरंच सॉरी हा, मला माफ कर. मला डेट आठवत आहे पण आजच होती ती डेट हे माझ्या लक्षात नाही राहिलं ग. त्याने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. सायली म्हणाली, माझ्यासोबत तुम्ही बोलू नका, अजिबात बोलायचं नाही. ती नाक फुगवतच म्हणाली होती आणि पुन्हा खिडकी बाहेर बघू लागली होती. मग त्याने आता तुरंत शांतता बसणं योग्य वाटलं त्याला आणि गाडी चालवण्यावर लक्ष दिलं. नंतर काही स्पेशल करून बरोबर तिला मनवणार होता तो. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. चिकूही पार्कमध्ये काय काय खेळायचं आणि काय काय मस्ती करायची या विचाराने तो खूप खुश झाला होता. अर्जुनला शांतता आवडत नव्हती म्हणून तो खूप मोकळेपणाने आयुष्य जगणारा व्यक्ती होता. त्याला शांत बिलकुल आवडत नव्हतं. शेवटी शांतता भंग करण्यासाठी त्याने लगेच गाणं लावलं
अरे वो रहना किसी की हिम्मत ना रहे तो याद करोगे, समजे समजे. तिने अजूनही कपाळांवरच्या आट्या काही कमी केल्या नाही. अर्जुन म्हणाला, बेबी मम्मासाठी गजरा घेऊयात का आपण. पार्क जवळ येताच अर्जुनला एक गजरेवाली बाई रस्त्यावर जाताना दिसली, म्हणून त्याने सायलीकडे बघत चिकूला विचारलं होतं. चिकू म्हणाला, यस डॅडा, मम्माला गजरे आहे ना खूप आवडतात, ती सारखी गजरा लावतच असते. हो ना मम्मा. चिकू पहिलं वाक्य अर्जुनकडे बघून आणि मग सायलीकडे बघून म्हणाला होता. सायली म्हणाली, नको, मला काही नाही गजरा पाहिजे. सायली तोंड वाकडं करतच म्हणाली. चिकू लगेच बारीक तोंड करून सायलीकडे बघू लागला होता. अर्जुन म्हणाला, साऊ बेबी, खरंच मी विसरलो होतो ना ग, प्लीज मला माफ कर ना. यापुढे मी कधीच काही विसरणार नाही, प्रॉमिस. प्लीज मला माफ कर. अर्जुन केविलवाल्या नजरेने तिच्याकडे बघतच होता. तिचा पडलेला चेहरा त्याला बघवला जात नव्हता, तेही आजच्या दिवशी तर नाहीच नाही. सायली म्हणाली, तुम्ही आज अजून 2 दिवसांनी येणार होतात म्हणून मी स्वतःला आजच्या दिवशी एकटं राहण्यासाठी समजावलेलंच होतं. पण तुम्ही अचानक आलात तेव्हा मला असंच वाटलं की तुम्ही आजच्या दिवशी मला सरप्राईज द्यायचा आहे म्हणून आलेला आहात, आणि म्हणून मीही एक छोटंसं प्लॅन केलेलं होतं. पण तुम्ही तर सगळंच विसरलात ना, म्हणून मला खूप राग आला तुमचा. सायली किंचित डोळ्यात पाणी आणतच म्हणाली होती. अर्जुन म्हणाला, बेबी तू माझ्यासोबत असलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशलच आहे, आणि मी खरंच कामाच्या गडबडीमध्ये विसरलो ग. प्लीज मला माफ कर ना. आणि आय एम प्रॉमिस, मी परत कधीही डेट विसरणार नाही. आणि आजचा दिवस अजूनही संपला नाही आहे बेबी. आपण उरलेल्या दिवस मस्त एन्जॉय करू. अर्जुन तिचा हात हातात घेतच म्हणाला होता. मग तिनेही तिचा हट्ट सोडला आणि हलकीशी स्माईल केली. तिलाही तिचा स्पेशल दिवस अजून खराब करायचा नव्हता, म्हणून तिनं त्याला सुद्धा माफ केलं. चिकू म्हणाला, येस, मम्मा हसली आता, मम्मा हसली. सायलीची स्माईल बघून चिकू पण खूप खुश झाला होता. बसल्या बसल्या उड्या मारू लागलेला होता. सायली म्हणाली, चला आता. चिकूला बघतच सायली हसतच गाडीतून उतरली होती. चिकू आणि सायली गाडीतून उतरल्यावर अर्जुन गाडी पार्किंग मध्ये लावायला गेला होता. सायली आणि चिकू पार्कच्या गेट जवळ जाऊन त्यांची वाट बघत थांबलेले होते. अर्जुन गाडी पार्क करून रस्ता ओलांडून येतच होता की अचानक एक 4 व्हीलर अतिशय वेगाने येऊन अर्जुनला धडकली होती. तसा तो हवेतच उडाला होता आणि ती गाडी स्पीड कमी न करता तसेच निघून सुद्धा गेली, जसं की ती गाडी फक्त याच कामासाठी येथे आलेली होती असं सगळ्यांना वाटत होतं. सायली म्हणाली, आहो. सायली घाबरून ओरडत होती. तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याला गाडीने उडवलेलं होतं. चिकू म्हणाला, डॅडा. चिकूही घाबरून रडायला लागलेला होता. सायली म्हणाली, आहो उठा ना, आहो प्लीज उठा ना, प्लीज हेल्प मी. रिक्षा रिक्षा. एक रिक्षा जाताना दिसला म्हणून ती आवाज देत होती, पण दुसऱ्याच्या लफड्यात आपण फसायला नको म्हणून तो रिक्षावाला सरळ तिथून निघून गेला होता. प्लीज कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा ना, प्लीज हेल्प मी. अर्जुन तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत, प्लीज हेल्प. सायली पडतच अर्जुन जवळ गेली आणि रक्ताने माखलेला त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून गर्दी केलेल्या लोकांकडे रडतच मदतीची भीक मागत होती आणि मध्ये मध्ये अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होती. जीवांच्या आकांताने ती मदतीसाठी भीक मागत होती, पण कोणीच पुढे आलं नाही. अक्षरशः माशासारखा तो तडफडत होता. ते अर्जुनला वाचवण्यासाठी चिकू म्हणाला, डॅडा उठ ना, डॅडा प्लीज उठ ना. चिकू रडत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण अर्जुन निश्चित पडलेला होता. मॅम, ॲम्ब्युलन्स येईपर्यंत उशीर होऊ शकतो, चला मी सोडतो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. तिथे एक व्यक्ती आला आणि त्याने अर्जुनला उचलून स्वतःच्या गाडीमध्ये झोपवलं होतं. मग सायली ही लगेच गाडीत अर्जुनचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन बसलेली होती आणि चिकू ही तिच्या जवळ रडत रडत बसला होता. त्या व्यक्तीने अतिशय फास्ट गाडी चालवलेली होती आणि तो अवघ्या 5 मिनिटांमध्येच हॉस्पिटलमध्ये घेऊन पोचला होता. खूप मोठा अपघात झाल्यामुळं अर्जुनला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलेलं होतं. सायलीने थरथरत्या हातानेच प्रतापरावांना फोन करून सगळा प्रकार सांगितलेलाच होता. तेही लगेच हॉस्पिटलमध्ये येऊन पोचले होते. मग त्यांनी हॉस्पिटलची सगळी फॉर्मॅलिटी पार पाडलेली होती. भेटूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.